हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग आमच्या इथं वर्षात होतं आणि तिथं कीर्तन वगैरे ठेवलं होतं. तिथं सगळे आले होते, वारकरी मंडळी ते आणि सगळे पाहुणे वगैरे सगळे गावातले ते सगळेच आले होते, जमले होते. बाराला फुले पडणार होते. हा बघा, हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला होता, खूप छान असा. क्षणी आजी करावा विचार, क्षणी आजी करावा विचार, करावया पाढव सिंधू नाशिवंत दानर सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरून आवडी, संत समागमी धरून आवडी, करावी तातडी परमार्थ ठाऊनी राहो. नाशिवंत दानर सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल. कीर्तन झालं, फुलं पडली आणि त्यानंतर सगळे जेवायला बसले होते. अर्धी लोक जेवून गेले होते, शेवटचीच लाईन बसली होती जेवायची. आम्ही जेवायचं अजून राहिलो होतो. आम्ही सगळ्यांचं सगळं झाल्यावर लास्टला बसलो होतो. मग आम्ही जेवण केलं, सगळं आवरलं. त्यानंतर काय मी जास्त शूट नाही केलं, जेवढं क्लिप भेटतात तेवढ्याच घेतल्या. तर असा होता आजचा दिवस. आणि नेक्स्ट मॉर्निंग बनवायचं होतं काहीतरी वेगळं. तर बघा मंडळी, नेक्स्ट मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सर्वांचं सोप्रियामध्ये. चला मग आज बनवायचं होतं वांग्याचं भरीत. हे बघा, चुलीमध्ये उकडून घेतलं आहे वांग्याचं भरीत. भाकरी करून घेतल्या बाजरीच्या आणि त्यानंतर जो आर विस्तो पडलेला असतो ना, त्यामध्ये वांगं टाकून घेतलं. तेही भाजून घेतलं, छान असं भाजतं लगेच. खूप छान लागतं असं वांग्याचं भरीत. आपण असंही केलं होतं, मी एकदा तुम्हाला व्हिडिओ तोही दाखवला होता, पण त्याच्यापेक्षा टेस्ट ही छान जास्त येते. कांदा एक चिरून घ्यायचा छोटासा, त्यात नमक आणि तिखट टाकायचं आणि परत तेलही थोडंसं टाकून घ्यायचं. सगळं छान असं हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतं. असं सिंपल जेवण होतं. सकाळी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या, काळ्या हुलग्याची आमटी बनवली होती आणि हे असं वांग्याचं भरीत बनवलं होतं. खूप दिवसांनी बनवलं होतं चुलीवरचं वांग्याचं भरीत. मी कधी कधी गॅसवरतीच बनवून टाकते, पण गॅसवरती बनवली की एवढी छान टेस्ट येत नाही वांग्याच्या भरताला. त्यामुळे कधी कधी असंही बनवते. असा होता दिवस. खूप गरमी होते आमच्याकडे, ऊन तर खूप पडत आहे. तुमच्याकडे कशी आहे गरमी तेही मला सांगा कमेंट करून. तर बघा, आपल्या इथं बोलत बोलत तेल राहिलं होतं आधी घालायचं, नंतर मी टाकून घेतलं तेल त्यामध्ये. सगळं मिक्स केलं, छान असं रेडी केलं. हे बघा, आणि नंतर काळ्या हुलग्याची आमटीही बनली होती. खूप छान अशी काळ्याच कलरची होते आमटी, पण खायला खूप छान लागते. ह्याला ब्लॅक राजमा पण कुठे कुठे म्हणतात, पण आपल्याकडे काळ्या हुलग्याची आमटीच म्हणतात ह्याला. तर हे बघा, वांग्याचं भरीत बनवलं आहे, बाजरीची भाकरी, परत जवसाची चटणी. असा साधासुद्धा बेत होता या मंडळी जेवायला. तर गावाकडचे ब्लॉग्स मला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. सो प्रियाला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.